नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम भावसार आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 2 BHK। हे जे 2 BHK आहे हे नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात लोकेटेड आहे। हे जे आज तुम्ही बघू शकता की समोरच्या साइडला जो 9 मीटर वाईड रोड आहे हा तुम्हाला इथे बघायला मिळेल। त्यानंतर हे आज तुम्ही जे 2 युनिट बघणार आहेत त्या 2 युनिट पैकी जो राईट साइडचा जो युनिट आहे तो दिले गेलेला आहे आणि जो मिडल आहे तो बाकी आहे। हा जो प्लॉट एरिया आहे हा रो हाऊसचा प्लॉट एरिया तुम्हाला 740 स्क्वेअर फीट इतका बघायला मिळतो। त्यानंतर ह्या रो हाऊसचा जो बिल्डअप एरिया आहे हा 1300 ते 1350 स्क्वेअर फीट इतका आहे। तुम्ही आता पोर्च मध्ये आहात, पोर्चला लागूनच तुम्हाला साइड मार्जिन ही बघायला मिळते या साइडला। त्याच्यानंतर आपण हॉल कव्हर करणार आहोत। हॉल मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता हॉलची जी साईज आहे ही प्रिशियस अशी मोठी तुम्हाला बघायला मिळते, प्रशस्त हॉलची साईज आहे। त्यानंतर हॉलला आणि थ्रूआउट जी टाईल तुम्हाला बघायला मिळते ही 2x4 ची टाईल इथे तुम्हाला बघायला मिळते। क्रॉस व्हेंटिलेशन विंडो ह्या प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे। वरती तुम्ही पीओपी बघू शकता। त्यानंतर हॉल मधूनच तुम्हाला वरती जाण्यासाठी हा जो स्टेअरकेस आहे ती बघायला मिळते। स्टेअरकेस ही SS ची तुम्हाला इथे बघायला मिळते। त्यानंतर आता आपण जो पुढचा एरिया आहे तो कव्हर करणार आहोत। पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या साईडला जे अटॅच टॉयलेट आहे ते बघायला मिळतं। या साईडला इथे तुम्हाला जे बेसिन आहे ते बघायला मिळतं। त्यानंतर जो किचन आहे तो किचन बघू शकता तुम्ही। जे किचन आहे हे एल शेप मध्ये तुम्हाला बघायला मिळतं। किचनची जी साईज आहे ही मोठी तुम्हाला बघायला मिळते। त्यानंतर ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे फ्रीज ठेवण्यासाठी तुम्हाला जी स्पेस आहे ती बघायला मिळते। त्यानंतर आपण जो वॉशिंग एरिया आहे तो कव्हर करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण आता वॉशिंग एरिया आहे हा कव्हर करत आहोत। वॉशिंग एरियालाच लागून परत आपण पोर्च कडे जाण्यासाठी तुम्हाला पुढे ही जागा बघायला मिळते। वरती आलेलो आहोत। वरती आल्यानंतर आपण जो वरचा एरिया आहे तो कव्हर करणार आहोत। तुम्ही सुरुवातीला आपण जो फ्रंटचा जो बेडरूम आहे तो कव्हर करणार आहोत। तुम्ही बघू शकता बेडरूम असा प्रशस्त तुम्हाला बघायला मिळतो। त्यानंतर बेडरूमलाच तुम्हाला इथे जो फ्रेंच डोअर आहे तो बघायला मिळतो। बेडरूमला लागूनच तुम्ही जेव्हा गॅलरी मध्ये येणार, गॅलरी मध्ये आल्यानंतरच समोरच्या बाजूला तुम्हाला जो ओपन प्लेस आहे तो बघायला मिळतोय। आता आपण जो सेकंड बेडरूम आहे तो कव्हर करणार आहोत। बेडरूम मधून आल्यानंतर आपण जो अटॅच टॉयलेट आहे तो बघणार आहोत। वरती आल्यानंतर तुम्ही माझ्या ह्या साईडला जे बेसिन आहे ते बेसिन बघू शकता। बेसिनला लागूनच तुम्हाला समोरच्या साईडला याला वॉल टाईल जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्ही बाथरूम बघू शकता। बाथरूमला जे वॉल हँग आहे ते इथे तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर तुम्ही टाईल्स बघू शकता। टाईल्स ही तुम्हाला सुंदर अशी इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। सेकंड बेडरूम आहे तो कव्हर करणार आहोत। तुम्ही बेडरूम बघू शकता। बेडरूमची साईज ही तुम्हाला मोठी बघायला मिळते। त्याच्यानंतर जी क्रॉस व्हेंटिलेशन आहे, प्रत्येक बेडरूमला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन साठी ह्या विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे। वरच्या साईडला तुम्हाला लॉफ्ट दिलेली आहे, तुम्ही लॉफ्ट बघू शकता। आता आपण जो वरचा टेरेस एरिया आहे तो कव्हर करणार आहोत। एरियावरती आलेलो आहोत। तुम्ही टेरेस एरिया बघू शकता। टेरेस एरियाला तुम्हाला वरच्या साईडला जे आहे हे कमर्शियल इथे तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर जो आपण टावर बघितला, ह्या टावरला तुम्हाला जो सेफ्टी डोर आहे हा सेफ्टी डोर तुम्हाला बघायला मिळतो। त्याच्यानंतर जो टेरेसचा जो पाठीमागचा एरिया आहे तो बघणार आहोत। टेरेसचा पाठीमागचा एरिया तुम्ही बघू शकता। आणि जी वरच्या साईडला आहे ही तुम्हाला 1000 लिटरची जी टाकी आहे ती इथे तुम्हाला
बघायला मिळते. मी 2 BHK युनिट बघितले. ह्या 2 BHK युनिटची जी ऑफर आहे ही 38 lakhs निगोशिएबल, 38 लाख निगोशिएबल अशी आहे. असे जे नवनवीन प्रोजेक्ट आहेत, बंगलोज आहेत, जे रो हाऊसेस आहेत, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.